आम्ही आयरी कन्स्ट्रक्शन करून आमच्या गोव्याचं घर बनवलं. ॲक्च्युली आम्हाला ओव्हरऑल याचा एक्सपिरियन्स एवढा छान आला कंपनीचा. त्याचे सगळ्याच गोष्टी, इव्हन त्यांची वर्क क्वालिटी, त्यांचं डेडिकेशन टुवर्ड्स वर्क आणि पहिली गोष्ट म्हणजे कमिटमेंट. त्यांनी कधी आम्हाला त्यांच्या पाठी लागून काम करायची वेळ आणून दिली नाही. इव्हन त्यांचे लेबरसुद्धा अप टू डेट एकदम टाईमवरती यायचे काम करायला, काम कंप्लीट करायचे दिवसभराचं आणि निघून जायचे. आणि त्या कामाची क्वालिटी पण एवढी छान आहे की आम्हाला काही त्यांना रिपीट करून सांगायला लागलं नाही की बाबा ही गोष्ट अशी नाही, ती असं असायला पाहिजे किंवा तिथे तसं असायला पाहिजे. जसं आम्ही त्यांना पहिल्यापासून सांगितलेलं त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला काम कंप्लीट करून दिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांची सर्व्हिसमध्ये सुद्धा डे वनपासून म्हणजे ज्यावेळी आम्ही यांना कॉल केला आणि ज्यावेळी त्यांची माणसं इथे येऊन काम बघून गेली तेव्हापासून त्यांनी आम्हाला कधीच कुठल्या बाबतीत फॉलोअप घेण्याची वेळ येऊन दिली नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला डिलिव्हरेबल ॲक्टिव्हिटीज दिल्या. सगळं काही खूप छान झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची टीमवर्क जे आहे ते खूप छान आहे. कोणाचं तसं कामाच्या बाबतीत असं डेडिकेशन नाही असं कधीच जाणवलं नाही. कामाच्या बाबतीत सगळे चांगले आहेत, क्वालिटी वर्क आहे. आणि हीच क्वालिटी जर का त्यांनी तशीच मेंटेन ठेवली, अशी जर का सर्व्हिस कस्टमर्सला देत राहिले तर उद्या आयरी कन्स्ट्रक्शन हे नाव खूप वरती जाईल असं मला मनातून वाटतं आणि जायलाही हवं, कारण की खूप छान काम करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे टॅग आहे, एक लोगो आहे ज्याला आपण म्हणू शकतो की एक शब्द जो सच करते सपने, हे खरोखर त्या लोकांनी चांगल्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे. कारण की मार्केटमध्ये आपल्याला एवढ्या कमी पैशामध्ये आणि एवढी मोठी रिस्क घेऊन की 50% त्यांनी आम्हाला आमचं घर बनवून दिलं आणि 50% 0 रेट इंटरेस्टवरती मला त्यांना इक्वल इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायचं आहे. ही एक प्रकारची रिस्कच झाली. त्यामुळे अशी आशा बाळगणारे बिझनेसमन्सना पुढे जाण्याची पूर्ण ताकद असायला पाहिजे आणि जातील. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेत. थँक्स टू आयरी.